नमस्कार, मी ज्योती आपलं ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. आज आपण कुरकुरीत आणि भरपूर टेस्टी असे सोयाबीनचे कबाब बनवणार आहोत. तर आजची ही रेसिपी टेस्टी तर आहे, त्याचसोबत हेल्दीसुद्धा आहे. कारण सोयाबीन जे आहे ना, ते प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे. तर हे सोयाबीनचे कबाब बनवण्यासाठी आपण इथे सोयाबीन घेणार आहोत. मी असे न्यूट्रेलाचं एक पॉकेट घेतलेलं आहे आणि त्यामधले मी सोयाबीन घेणार आहे. मीडियम साईज आहे. छोटे सोयाबीन नाही आहेत किंवा मोठे देखील नाही आहेत. इथे मी अगोदर 1 कप सोयाबीन घेतलेले आहेत आणि त्यानंतर अर्धा कप सोयाबीन मी आणखीन घेणार आहे. आता हे सोयाबीन आपल्याला भिजवून घेणं खूप गरजेचं आहे. तर सोयाबीन मी अगोदर भिजवून घेणार आहे. अगदीच उकळतं गरमागरम पाणी ह्यामध्ये घालायचं आणि त्यामध्ये आपल्याला 10 ते 15 मिनटासाठी हे सोयाबीन भिजवून घ्यायचे आहे. सोयाबीन भिजवताना ह्यामध्ये मीठ घालणं खूप गरजेचं आहे, कारण सोयाबीनला स्वतःची अशी काही चव नसते. त्यामुळे सोयाबीन भिजवताना आपण जर अगोदर मीठ घातलं ना, तर सोयाबीनमध्ये मीठ चांगलं लागतं म्हणजे सोयाबीनला आणि आपल्या भाजीला देखील टेस्ट येते. तर तुम्ही कोणतीही भाजी जर करत असाल ना, तर ही ट्रिक नक्की वापरा. आता हे सोयाबीन मी 15 मिनटं छान भिजवून घेतलेले आहेत. आता यामधलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. छान आपले हे भिजलेले आहेत सोयाबीन. आता संपूर्ण हाताने जेवढं शक्य होईल ना तेवढं पिळून काढायचं पाणी, कारण पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे. जर मग पाणी राहिलं नाही यामध्ये तर आपले जे कबाब होणार आहेत ते भरपूर तेलकट होतील. त्यामुळे जेवढं होईल तेवढं आपल्याला हे सोयाबीन अशा पद्धतीने पिळून घ्यायचे आहेत आणि मग मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचा ना, बारीक असा किमा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही जर चिकन मटण खात असाल ना, तरी चिकनचा किंवा मटणाचे कबाब बनवायचे असतील तर अशा पद्धतीने तुम्ही किमा बनवून घेऊ शकता. मी अगोदर म्हटल्याप्रमाणे प्रोटीनचा खूप उत्तम सोर्स आहे सोयाबीन आणि व्हेजिटेरियन जे लोक आहेत ना त्यांच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे. आणि हे जे सोयाबीन आहेत ते आपल्या जेवणामध्ये समाविष्ट केल्यामुळे यांनी स्नायू देखील बळकतात. तर आता हे सोयाबीन मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेले आहे. यामध्ये मी घालणार आहे 1 इंच आलं आणि 1 ते 2 हिरव्या मिरच्या. मी इथे एकच मिरची वापरलेली आहे. तुमच्या आवडीनुसार कमी तिखट किंवा जास्त तुम्ही वापरू शकता. आता हे सोयाबीन आपण जसं किमा बारीक असतो ना, अगदी त्याच पद्धतीने करून घेतलेला आहे. म्हणजे चिकनचा मटनचा किमा ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीने सोयाबीनचा किमा म्हणजे क्रश असं मी केलेलं आहे. ह्यामध्ये मी एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. त्याचबरोबर पुदिन्याची पानं आणि कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घातलेली आहे. त्यानंतर 1 चमचाभर अख्खे धने मी खलबत्त्यामध्ये थोडेसे ओबड-धोबड असे कुटून घेतलेले आहे. त्यानंतर 1 चमचा भाजलेले जिरेची पावडर घातलेली आहे. 1 चमचा कसुरी मेथी घातलेली आहे. मिरची मी इथे मिक्सरमध्ये फिरवून घेतली होती, म्हणजे लाल मिरची ती घातलेली आहे. मीठ घातलेलं आहे चवीनुसार. अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घातलेला आहे आणि लागेल तसं मी इथे बेसन पीठ घातलेलं आहे. बेसन पीठ अगोदर मी मंद आचेवर छान भाजून घेतलेलं आहे आणि मग ते वापरलेलं आहे. 1 चमचा लिंबू रस घालायचा आहे. लिंबाचा रस नसेल तुमच्याकडे तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर वापरू शकता. यामध्ये पाणी वगैरे अजिबात वापरू नका आणि पिठांचं जे प्रमाण आहे ना तर तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता. परंतु यामध्ये पाणी घातलं तर ते मग तेलकट होतील जास्त तेलामध्ये, त्यामुळे पाणी शक्यतो घालू नका. हां, जर तुम्हाला गरज लागली तर फक्त 1 किंवा 2 चमचे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. आता आपल्याला ह्याचे कबाब तळायचे आहेत. त्याला रेस्ट वगैरे काही द्यायचं नाही, तर असे ह्यांना आकार देखील द्यायचा नाही. फक्त असे गोल गोल थोडेसे हाताने करून आपल्याला हे छान तळून घ्यायचे. तर हे कबाब तळण्यासाठी मी तेल अगोदर गरम करून घेतलेलं आहे. आता हे कबाब ह्यामध्ये सोडून मध्यम आचेवर आपल्याला चांगले असे सोनेरी रंगावर हे तळून घ्यायचे आहेत आणि एका वेळी कढईत जेवढे बसता येत ना तेवढेच तळून घ्यायचे आहे. अगदी जास्त नाही तळायचे, कारण मग ते कधी कधी ना कबाब फुटूसुद्धा शकतात. हे पहा, आता थोडेसे आपल्याला असं वाटलं की एका बाजूने शेकले आहेत तर थोडंसं यांना उलटसुलट करायचं. लगेचच यांना झाऱ्या वगैरे लावायचं नाही, नाही तर मग तेलात विरघळू शकतात. आता हे पहा, एका बाजूने छान सोनेरी झाले आहेत ना, आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण अशाच पद्धतीने हे तळून घेऊया. आता पाहू शकता हे छान कबाब आपले तळले गेलेले आहेत. खूप सुंदर रंग आलेला आहे. यांना आपण तेलातून काढून एका चाळणीमध्ये हे घेऊया, म्हणजे जास्तीचं जे तेल आहे ते सर्व निघून जाईल. हे पहा, अशा पद्धतीने मी हे चाळणीतून जरी काढले आहेत ना तरी मी टिश्यू पेपरवर सुद्धा काढले होते. तर खूप सुंदर आपले हे सोयाबीनचे कबाब होतात. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. खूप टेस्टी आणि सोपी रेसिपी आहे. तर हे कबाब जे आहेत ना ते टोमॅटो केचप किंवा हिरवी चटणी त्यासोबत खूप सुंदर लागतात. अगदी छान चटपटीत लागतात. तर जसे आज आपण सोयाबीनचे कबाब केले ना त्याच पद्धतीने चिकनचे कबाब किंवा मटणचे कबाबसुद्धा तयार करू शकतात. परंतु हे जे सोयाबीनचे कबाब आहेत ना ते नॉन व्हेजिटेरियन लोकांसोबत व्हेजिटेरियन लोकंसुद्धा अतिशय आवडीने खाऊ शकतील. तर हे जे कबाब आहेत ना ते पावासोबत चांगले लागतात. म्हणजे पावामध्ये हिरवी चटणी टोमॅटो केचप वगैरे लावला आणि ह्यामध्ये हे कबाब घातले ना तर खूप छान लागतात. म्हणजे अगदी स्ट्रीट साईड फूड असतं ना त्याचप्रमाणे. तर ही अतिशय टेस्टी आणि प्रोटीन रिच रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा.
आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. फ्रेंड आणि फॅमिलीसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.